काट्यावरती बोलाशेठ गणेश नगर यांच्या परिसरामध्ये दिनेश शेठ ठाकूर यांनी एक जागा उपलब्ध चांगल्या करून दिलेले आहेत। आज इथे आपण संगणक क्लासेसचं उद्घाटन केलेले, मोफत संगणक क्लासेसचं उद्घाटन केलेले, मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचं उद्घाटन केलेले, मोफत पोलीस भरती पोलीस व सैन्य भरती केंद्राचं उद्घाटन केलेले। त्याचबरोबर एक आरोग्य क्लिनिक ज्याप्रमाणे ठाण्यामध्ये 4 आहेत, संपूर्ण ठाणा कल्याण शहरी भागामध्ये 35 आरोग्य क्लिनिक, त्याच्यामध्ये आज एक 36वा आरोग्य क्लिनिक इथं उद्घाटन करण्यात आलं की जिथे प्रायमरी इलाज मोफत होईल आणि उद्या ऑपरेशन करण्याची गरज पडली तर आपल्या जिजाऊच्या भगवान महादेव सांबरे रुग्णालय शहापूर किंवा विक्रमगड किंवा रत्नागिरी इथे उपचार करण्यात येईल। त्याचबरोबर आमच्या भगिनींसाठी दादांप्रमाणे महिलांच्याही हाताला स्वयंरोजगार मिळाला पाहिजे, त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम आज इथे केलं। आता आपण मीडियामार्फतच सोशल मीडियामार्फतच हे पोहोचवलं पाहिजे, कारण मोबाईल तर प्रत्येकाच्या हातामध्ये आणि दुसरं काय बघण्यापेक्षा चांगलं स्वयंरोजगाराचं बघितलं तर चांगल्या प्रकारामध्ये स्वयंरोजगार मिळू शकतो। आता मी मगाशी सांगितलं की 10वी 12वी झालेले जेवढं मुलं मुली असतील त्यांना नोकऱ्या देण्याचं काम जिजाऊ मार्फत करण्यात येईल। मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, HPCL BPCL कंपनी असेल किंवा आता येऊ घालणाऱ्या 15,000 15,500 पोलीस भरती असेल, परंतु विद्यार्थ्यांनी मनाशी अभ्यासाचं सातत्य ठेवलं पाहिजे आणि स्वतःनी मनाशी बांधलं पाहिजे की मला काहीतरी बनायचंय। मग त्याच्या पाठीमागे एका कुटुंबाप्रमाणे जिजाऊ असेल आणि त्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याची तयारी जिजाऊची असेल। मी 2 उदाहरणं दिली मगाशी बोलताना का स्वप्नील माने सारखे तरुण कोल्हापूरवरनं विक्रमगडच्या जिजाऊ नगरीमध्ये येतात, त्यांना UPSC करायची होते आणि ते मला सांगताना सांगून गेले का आप्पा येताना मी 20ला सांगून गेले का डिग्री घेऊनच येणार, आणि 2021ला ते UPSC होऊन आज IPS ऑफिसर मधून नोकरी करतात। आणि दुसरं उदाहरण दिलं का आपल्यासारख्या झोपडपट्टीत राहणारी मोहिनी भरमल नावाची तरुणी का वयाच्या 19व्या वर्षी पोटात 2.5 महिन्याचं बाळ असताना पती जातात, त्या तरुणीला काहीतरी बनायचं होतं। धुनीभांडी करणाऱ्या मोहिनीला जेव्हा जिजाऊ आधार देते पोलीस भरती केंद्रात तेव्हा ते आज मुंबई अग्निशामक दलामध्ये अधिकारी पदावर नोकरी करते। आणि तिसरं उदाहरण दिलं ठाण्याच्या झोपडपट्टीत एक ओडिसाचे प्लंबर असणाऱ्या नागरिकाचा मुलगा, 10x8च्या घरामध्ये राहणारा तो मुलगा, आणि त्याला नीटमध्ये 619 मार्क होते आणि त्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर लागून सुद्धा 5.5 लाख रुपये त्याला फी भरायला नव्हती, परंतु जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे जात पात धर्मापलीकडे जाऊन त्याला मदत करून आज 3रं वर्ष तो MBBSचं घेतो। तर अशा प्रकारच्या इथल्या विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहिली पाहिजेत, इथल्या आमच्या भगिनींनी स्वप्न पाहिली पाहिजेत का आपण गरिबीत राहिलोय परंतु आपल्या मुलांना देशातच नव्हे तर जगाच्या जे अमेरिकेसारख्या देशामध्ये भारताचा झेंडा लहरण्यासाठी पुढे गेले पाहिजेत आणि त्यासाठी जिजाऊ एका कुटुंबाकडून त्याच्याबरोबर। ओके, मुळात मी खूप आनंदी आहे की आज जिजाऊ संस्था जेवढ्या काही उपक्रम राबवते ते आज आपल्या माध्यमातून या इकडे आपल्या गणेश नगर मधील दिघा नगरवासियांसाठी हे उपलब्ध झालेलं आहे।